बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5 महिन्यात 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। या नोंदी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ज्या आत्महत्येची नोंदच झाली नाही त्या आत्महत्येचं काय? एकनाथ शिंदे म्हणाले होते मी मुख्यमंत्री झालो तर आत्महत्या महाराष्ट्रात एकही शेतकऱ्याची होणार नाही। उलट यांचा पायगुण असा उलटा लागला की हे मुख्यमंत्री झाले गुवाहाटीला जाऊन आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या। किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार आहे? आमचे किती लोकांचे बळी सरकारला पाहिजे? सरकारला आमच्या रक्ताचा नैवेद्य पाहिजे का चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या? म्हणजे चाललंय काय? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सरकारने सोडलेलं आहे आणि हे दुर्दैवी आहे। हे पाप यांना कुठेतरी फेडावं लागणार आहे, लक्षात ठेवा। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, 3-3 वर्ष झाले सोयाबीन कापूस लोकांच्या घरात पडून आहे। पूर्ण वेळ वीज नाही, सिंचनाची सोय नाही, नवीन तंत्रज्ञान नाही। आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना बियाण्यामध्ये काळा बाजार आहे, जे पाहिजे ते बियाणं मिळत नाही। खतामध्ये लिंकिंग आहे, जबरदस्ती दुसरं खत मस्तकी मारलं जाते। पीक कर्ज द्यायला हे तयार नाहीत। नॅशनल बँका फायली फेकून देतात शेतकऱ्यांच्या। मुख्यमंत्री तुम्ही काय करताय? आता अवकाळीनं आणि गारपिटीचा तडाखा बसलेला आहे चक्रीवादळाचा, तिथं सुद्धा पंचनामे झालेले नाही, कोणी जाऊन पाहायला तयार नाही। 1 रुपयाची मदत आतापर्यंत मिळाली नाही। सरकार नावाची यंत्रणा काय करते? सत्तेच्या मस्तीमध्ये हे सरकार मशगूल आहे अशी भावना शेतकऱ्यांची झालेली आहे। आता जर का शेतकऱ्यांच्या संयम तुटण्याची तुम्ही वाट बघाल तर हा गावगाड्यातले शेतकरी रस्त्यावर उतरून तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।